खूप दिवसापासून असं वाटत होतं काहीतरी बोलावं, काहीतरी बोलावं, पण बोललंच जात नव्हतं. खरंच मी सांगते, एवढी मी कंटाळले ना आता, अक्षरशः कंटाळून गेले मी. कारण मी काही करायला घेतलं ना, की ते होतच नाही पूर्ण. माझंच नाही, माझ्या मुलाचं पण असंच होतं, की मी काही करायला घेतलं त्याने, की ते होतच नाही पूर्ण त्याचं. काही ना काहीतरी अडचण येते, एवढी बाधा येते ना, की आम्हाला ते सोडून द्यावं लागतं सगळं. आता मी वास्तुशास्त्राचा अभ्यास करते, ते सगळं करते. त्याच्यामध्ये इतकी बाधा येते ना मला, की तो करायला घेतला का हा मुलगा आजारी पडलाच पाहिजे, किंवा त्यांनी काही नवीन करायला घेतलं का तो आजारी पडला पाहिजे. म्हणजे तो आता क्रिकेट करायचा, क्रिकेटला जायचा, तर तो तिकडे क्रिकेट करताना तो जो आजारी पडला त्याचं क्रिकेट सुटलं. आता तो चांगलं शालेय शिक्षण घेत होता, तर ते शिक्षण घेता घेता हे तो आजारी आजारी सतत आजारी ते झालं. आता त्यांनी स्विमिंग जॉईन केलं, 5-6 दिवस झाले तो परत आजारी पडला. आणि त्या दरम्यान मी माझा वास्तुशास्त्राचं करायला घेतलं परत, तर ते मला करताच येईना. पामेस्ट्रीचा अभ्यास करायला घेतला, तो करता येईना. म्हणजे काय चालवलं आहे काय मला काहीच कळत नाही. का मी काहीच करायचं नाही आयुष्यामध्ये, काहीच नाही करायचं. अरे समाधानी राहावं माणसाने, मी पण समाधानी आहे, पण शेवटी वाटतं ना माणसाला काहीतरी करूया आपण, काहीतरी नॉलेज आहे आपल्याला, तर आपण ते काहीतरी त्यामध्ये, त्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं करू आपण छान. पण नाही, अजिबात नाही. ते होऊनच देत नाही. कुठली अशी वाईट शक्ती आहे जी सगळ्या गोष्टी या थांबवते, देवाला माहिती. खरोखर असं पण नाही का वाईट कर्म काय चाललेत, सगळे कर्म पण चांगले चाललेत. म्हणे कर्म चांगले करा आता सगळं चांगलं होतं, ते पण सगळं चांगलं चाललं. पण तरीसुद्धा कुठेही मला म्हणून शांती नाही, सुटका नाही आयुष्यामध्ये कसली. काही म्हणजे काही अर्थ उरलेला नाही आहे आता त्या ह्याला. सतत आपलं एक झालं का दुसरं काम, दुसरं झालं का तिसरं काम, म्हणजे सतत काम 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 काम. धावते, मी धावते, नुसती धावते. म्हणजे असं वेगळं काहीच होत नाही आहे. ह्याला काय अर्थ आहे का ह्या गोष्टीला? हां. आणि शिवाय तो चांगला असेल, त्याची तब्येत चांगली असेल, तिकडनं समाधान असेल, ते पण नाही. तो बिचारा काय करायला गेला का तो पण आजारी पडतोय. काय चाललं आहे काय मला काही कळत नाही आहे. जर तुम्हाला काय माहिती असेल तर प्लीज मला जरा मदत करा, मला सांगा काहीतरी.